तर भाजपकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जातंय। शिवसैनिक अजित खोतांनी भाजपवर हा हल्लाबोल केलाय। शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र रचलं जातंय असाही हल्लाबोल करण्यात आलाय। तर अजित खोत यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव मधील शिवसैनिकांचं भाजपकडून खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांकडून धाराशिवमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। अजित खोत यांनी पत्रकार परिषद घेतली। माझ्यासोबत खोत साहेब आहेत। अजितराव, काय खतखत आहे नेमकी, का तुम्ही प्रेस घ्यायचं तुम्हाला असं वाटलं? एक तर मुळात धाराशिव जिल्ह्यामध्ये जी आताची जिल्हा परिषदेची निवडणूक झाली याच्यामध्ये शिवसैनिकाची तिकीट काटली गेली। जे निवडून येऊ शकत होते असे अनेक उमेदवार होते, ज्याच्यामध्ये मोह्याचं उदाहरण घेता येईल। नितीन पाटील म्हणून त्या ठिकाणी पुन्हा तुतारीकडनं उभारले, अवघ्या 34 मतांनी हे शिवसैनिक आहेत। या शिवसैनिकाची तिकीट कपात करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या तिकिटावरती उमेदवारी प्रभारी जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांनी राणा पाटलाशी संगनमत करून, पालकमंत्री आणि संपर्क प्रमुखाशी संगनमत करून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला धाराशिव जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला करण्याचा जणू काही चंग बांधलाय। आणि त्यामुळे या जिल्ह्यातील शिवसेना ही संपवण्याचा डाव या सगळ्यांनी मिळून रचलेला आहे। त्याच्याबद्दल एक खतखत व्यक्त करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्यांनी सांगितलं की आता मी एकनाथ भाई शिंदे असतील यांना भेटून सुद्धा हे सर्व प्रकार त्यांच्या कानावरती घालणार आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।